वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. हु इज स्कल्प्टर ऑफ राम आयडॉल इन अयोध्या राम टेम्पल? अयोध्येच्या राम मंदिरातील राम मूर्तीचे शिल्पकार कोण आहेत? उत्तर आहे अरुण योगीराज. ॲन्सर इज अरुण योगीराज. अरुण योगीराज हे म्हैसूर कर्नाटका येथील शिल्पकार आहेत. अरुण योगीराज इज अ स्कल्प्टर फ्रॉम म्हैसूर कर्नाटका. फॅक्ट्स ऑफ राम आयडॉल. रामाच्या मूर्तीचे काही तथ्य जाणून घेऊया. हाईट ऑफ 4.24 फीट 51 इंच. सिंगल ब्लॅक स्टोन नोन ॲज कृष्णशिला. दिस स्टॅच्यू ऑर आयडॉल मेड फ्रॉम सिंगल ब्लॅक स्टोन नोन ॲज कृष्णशिला. वेट ऑफ दिस आयडॉल इज 150 to 200 kg. Some geologists said that this stone or rock is about 3 billion years old. या मूर्तीचे वजन 150 ते 200 किलो आहे. उंची 4.24 फूट म्हणजे 51 इंच आहे. ही मूर्ती एकाच दगडामध्ये बनवण्यात आली आहे. त्या दगडाला कृष्णशिळा सुद्धा म्हणतात. काही भूशास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की हा दगड 3 बिलियन म्हणजे 300 कोटी वर्ष जुना आहे. other some important facts you can see in the picture. इतर काही महत्त्वाचे तथ्य तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता. When Chandrayaan 3 mission was launched. Chandrayaan 3 mission was launched on 14 July 2023. We have taken this question here because recently NASA took one experiment on Vikram lander to mark a position on moon. Chandrayaan 3 was launched from Satish Dhawan Space Center on 14 July 2023. The spacecraft entered lunar orbit on 5th August and the lander touched down near the lunar south pole on 23 August at 1803 means 6 p.m. making India the fourth country to successful land on the moon and the first to do so near the lunar south pole. चांद्रयान 3 हे जे मिशन आहे, ही जी मोहीम आहे, 14 जुलै 2023ला लॉन्च करण्यात आली. या चांद्रयान 3ने चंद्राच्या कक्षेमध्ये 5 ऑगस्टला प्रवेश केला, 5 ऑगस्ट 2023ला. आणि 23 ऑगस्टला हे चांद्रयान 3 हे 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाऊन पोहोचले. भारत चंद्रावर पोहोचणारा असा 4थ्या क्रमांकाचा देश ठरला आणि त्याचबरोबर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. Who is the author of a book Fire on the Ganges, Life Among the Dead in Banaras? फायर ऑन द गंगेज लाईफ अमंग द डेड इन बनारस या पुस्तकाच्या लेखक कोण आहेत? द आन्सर इज राधिका अय्यंगार. राधिका अय्यंगार इज द ऑथर ऑफ अ बुक फायर ऑन द गंगेज लाईफ अमंग द डेड इन बनारस. This book specifically focus the corona period. The death occurred during the corona period. हे पुस्तक ठराविकरित्या कोरोना काळात ज्या मृत्यू झाल्या त्यावर आधारित आहे. Who is the winner of Japanese Literary Award अकुटागावा प्राइज? जॅपनीज साहित्याचा पुरस्कार अकुटागावा पुरस्कार याच्या विजेत्या कोण आहेत? द आन्सर इज राय कुडान. उत्तर आहे राय कुडान. राय कुडान 33 रिसिव्ड द अकुटागावा प्राइज फॉर टोकियो टू डोजो 2. राय कुडान या 33 वर्षाच्या लेखिका आहेत. त्यांना त्यांच्या कादंबरी टोकियो टू डोजो 2 म्हणजेच द टोकियो टॉवर ऑफ सिम्पथी या कादंबरीसाठी राय कुडान यांना अकुटागावा हा पुरस्कार मिळाला आहे.
Raikudan received Akutagawa Prize for her novel Tokyo to Dojo 2, means Tokyo the Tower of Sympathy. The Akutagawa Prize was created in 1935 by the founding editor of the magazine Bungei Shunju, Kikuchi Kan, to honor the memory of Akutagawa Ryunosuke, a greatly esteemed writer who had committed suicide in 1927. The prize was awarded from 1935 to 1944 and again from 1949. अकुटागावा हा पुरस्कार 1935 मध्ये स्थापन करण्यात आला. या पुरस्काराची स्थापना एक मॅगझिन होते बुंगेई शुंजू मॅगझिनचे संपादक किकुची कान यांनी या पुरस्काराची स्थापना केली. हा पुरस्कार अकुटागावा रुनोसुके यांच्या स्मरणार्थ देण्यात येतो. अकुटागावा रुनोसुके हे जपानमधील एक महान लेखक होते. त्यांनी 1927 मध्ये अकुटागावा यांनी 1927 मध्ये आत्महत्या केली. हा पुरस्कार 1935 ते 44 असा सलग देण्यात आला. त्यानंतर थेट 1949 मध्ये देण्यात आला आणि तेव्हापासून हा सलग देण्यात येतो. द विनर विल रिसीव अ पॉकेट वॉच अँड अ कॅश प्राइज ऑफ 1 मिलियन येन. अकुटागावा पुरस्कारामध्ये विजेत्याला एक पॉकेट वॉच देण्यात येते आणि 1 मिलियन येन एवढे रुपये देण्यात येतात. 1 मिलियन येन ही जपानची करन्सी आहे. जपानचं चलन येन आहे. अकुटागावा प्राइज जॅपनीज लिटररी प्राइज awarded semi-annually for the best work of fiction by a promising new Japanese writer. अकुटागावा पुरस्कार हा जपानच्या साहित्यासाठी देण्यात येतो. हा वर्षातनं 2 वेळा देण्यात येतो आणि नवीन लेखकांना देण्यात येतो. The prize is generally considered along with the Naoki Prize for the best work of popular fiction, Japan's most prestigious and sought-after literary award. Novellas win the prize more frequently than do full-length novels. You can see in the picture of novel Tokyo to Dojo 2. In English, the meaning of Tokyo to Dojo 2 is Tokyo, the Tower of Sympathy. Who is the author of a book We the People and Our Constitution? We the People and Our Constitution या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? द आन्सर इज नीरा चांदोके. उत्तर आहे नीरा चांदोके. ह्या वी द पीपल अँड अवर कॉन्स्टिट्यूशन या पुस्तकाच्या लेखिका आहेत नीरा चांदोके. Which country is host of ICC Under-19 Men's Cricket World Cup 2024? ICC Under-19 Men's Cricket World Cup 2024 ची यजमान देश कोणता आहे? 19 वर्षाखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024चा यजमान देश कोणता आहे? द आन्सर इज साऊथ आफ्रिका. उत्तर आहे साऊथ आफ्रिका. The 15th edition of ICC Under-19 Men's Cricket World Cup is all set to take place from Friday 19 January 2024. South Africa will host the ICC Under-19 Cricket World Cup 2024 and a total of 41 matches will be played in 24 days across the different venues in the country. 16 teams have been divided into 4 groups including Group A, B, C and D. The last ICC Under-19 Men's Cricket World Cup was played in the West Indies in 2022 where India won the title for the 5th time. ICC Under-19 Men's Cricket World Cup 2024 हा साऊथ आफ्रिकेमध्ये पार पडत आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये याची सुरुवात झाली आहे. ही 15वी एडिशन आहे ICC Under-19 मेन्स क्रिकेट वर्ल्ड कपची. यामध्ये एकूण 41 मॅचेस होणार आहेत. ह्या मॅचेस 24 दिवस चालणार आहेत. या वर्ल्ड कपमध्ये 16 टीम आहेत. त्या 4 गटांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. ग्रुप A, B, C, D. आणि भारताने हा ICC Under-19 मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप आजपर्यंत 5 वेळा जिंकला आहे.
भारताने हा ICC अंडर-19 मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप 5 वेळा जिंकलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.